मी SP आता आम्ही काही ॲक्सिडेंट झालेला होता, वारकरी होते, त्याच्यामुळे फोर्स घेऊन जाण्याचं काही कारण नव्हतं. एक छोटीशी QRT म्हणतात त्याला, क्विक रिॲक्शन टीम, ती छोटीशी व्हॅन होती, त्याच्यामध्ये जे काही 8-10 पोलीस कॉन्स्टेबल असतील त्यांना बरोबर घेऊन गेलो, म्हणजे बोलवलं त्यांनी, तर मी होईल ती आहे, म्हणजे आम्ही 4:45 पर्यंत असेल ते 5:15 पोहोचले असतील. आणि मी चर्चा सुरू केली की त्यांच्यामध्ये काय झालं काय झालं, समजून घेतलं. ॲक्सिडेंट झाला होता, ॲक्सिडेंटमुळे ते वारले होते आणि त्या सगळ्या तिथंच त्या बॉडी होत्या. मी डिस्कशन केलं. मग ते म्हणे आमच्या राज्यस्तरीय जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करावं लागेल आम्हाला. त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं आणि सर्वसाधारणपणे 6 आणि जे काय आपले मॅनेजमेंटच्या टेक्निक असतात त्या मॅनेजमेंट टेक्निकवरून जसं हळूहळू तो जो मॉब होता, वारकरी होते, त्यांना बाजूला घेत बोलत चर्चा करत घेऊन गेलो. तो बाय अराउंड 6 o'clock इट वॉज अग्रीड की आता हे जे आहे ते बॉडी आपण ते उचलू आणि रस्ता क्लिअर करू, हे अग्री झालं. आणि माझी गाडी, SPची गाडी ती जी होती सगळी ती रस्त्यावरतीच बॉडी ठेवली असल्यामुळे त्याच्या समोर आमच्या गाडी उभ्या होत्या आणि आम्ही बाजूला शेतामध्ये गेलो होतो डिस्कशन करत. हे केल्यानंतर 6 वाजता झालं. म्हटलं चला आता आपण तिकडे जाऊयात, बॉडी आपण उचलून हॉस्पिटलमध्ये येऊ, त्याचं जे काही पोस्टमॉर्टम प्रोसिजर आहे आपण ती करूयात. आणि आम्ही तिकडे निघालो परत रोडकडे. जसं निघालो तसं दगडफेक सुरू झाली. बस आता दगडफेक वारकरी करत नव्हते, त्यांचं काही कारण नव्हतं, कारण ते कन्व्हिन्स झालेले होते, त्यांच्यावर चर्चा पण झालेली होती. ह्या 1-1.25 तासामध्ये गावकरी गोळा झाले होते किंवा आजूबाजूचे लोक गोळा झाले होते. संध्याकाळचा वेळ होता, 6च्या आसपास. दगडफेक सुरू झाली म्हणून बघितलं तर लोक 2-3 हजार लोक तोपर्यंत जमा झालेले होते. आम्ही तसं निघालो. बाय दॅट टाईम तिथपर्यंत पोहोचतो तोपर्यंत माझी जी गाडी होती ती गाडीला पेटवलं गेलं. त्या गाडीला पेटवलं गेलं. ती गाडीला पेटवल्यानंतर आणि त्या बॉडी त्याच्याजवळ आणि ती गाडी, आम्हाला भीती वाटली की जे गाडी जो स्फोट झाला आणि त्याच्यातून ते जर बॉडीवर पडलं तर त्याचा आणखी एक वेगळाच काहीतरी परिणाम होईल, म्हणून ती विझवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला गेलो. बाय दॅट टाइम ती जी व्हॅन होती आणि त्याच्यामध्ये त्यालाही जाळ लावला, म्हणजे त्यालाही आग लावली. आणि त्या आग लावली लेडीज कॉन्स्टेबल त्या गाडीमध्ये होत्या, व्हॅनमध्ये. म्हणजे माझी गाडी त्याला आग लावली, पोलीस व्हॅन होती त्याच्यामध्ये लेडी कॉन्स्टेबल त्याला आग लावली, माझा ड्रायव्हर होता आणि आम्ही होतो. तर आम्ही तिथं जाऊन प्रयत्न केला. काही बाकीचे 1-2 लोकांनी आमचे जे होते 8-10 लोक गेले आणि ते लेडी कॉन्स्टेबल पहिले बाजूला काढले आणि माझा ड्रायव्हर चालला होता की ती गाडी उजवून गाडी जाऊ दे.